महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूरमध्ये नॅशनल हायवे 66 वरील अरुंद सर्व्हिस रोड ठरतोय धोकादायक। शाळकरी विद्यार्थी व काळभैरवनाथ देवस्थानाच्या भक्तांना जीव मुठीत धरत करावा लागतो क्रॉस। मुंबई गोवा महामार्गावरील रायगड व रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या तिठ्यावर व दक्षिण रायगडचे शेवटचे टोक असणाऱ्या पोलादपूरचा चेहरा मोहरा या नव्या चौपदरीकरण दरम्यान बदलून गेला आहे। पोलादपूरजवळ अंडरपास मार्गिकाने थेट वाहने मार्गस्थ होत आहेत, तर महामार्ग रस्त्याच्या कडेला ग्रामीण रुग्णालय, ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान, कमान शाळा आल्याने अनेक नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्याचप्रमाणे सर्व्हिस रस्ते अरुंद असल्याने एखादे वाहन आल्यास रस्त्याच्या कडेला जीव मुठीत धरत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून पादचारी पुलाची मागणी अद्याप प्रलंबित असल्याने पोलादपूरवासियांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागत आहे। मुंबई गोवा नॅशनल हायवे क्रमांक 66 अंतर्गत येणाऱ्या पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोड अत्यंत अरुंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच श्री काळभैरवनाथ देवस्थानाला जाणारे भाविक यांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे। या सर्व्हिस रोडच्या उजव्या बाजूला रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर, शाळा तसेच पोलादपूरचे जागृत देवस्थान असलेले श्री काळभैरवनाथ मंदिर आहे, तर डाव्या बाजूला पोलादपूरचा शहराचा निम्म्याहून अधिक वस्तीचा भाग आहे। मात्र या संपूर्ण परिसरात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ किंवा सुरक्षित मार्ग नसल्याने नागरिकांना थेट वाहनांच्या गर्दीतून चालावे लागत आहे। ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ व एसटी स्टँडकडे जाणाऱ्या नागरिकांनाही याच अरुंद रस्त्याचा वापर करावा लागत असून पोलादपूरकडे जाणाऱ्या एसटी व इतर अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे। यापूर्वीही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलनं केली आहेत। त्याचप्रमाणे समस्त पोलादपूरवासियांना आंदोलन केले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी काही वर्षांपूर्वी याच मागणीसाठी आमरण उपोषणही केले होते, मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। अलीकडे ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदल्याने परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे आणि सध्या एकाच वेळी एक वाहन जाणेही अत्यंत कठीण झाले आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। पर्यटनाचा व सुट्टीचा हंगाम लक्षात घेता अनेक वाहने भरधाव वेगाने अंडरपास मार्गिकेमधून मार्गस्थ होत आहे। अंडरपास मार्गिकेच्या मुखाजवळ अनेक नागरिक या बाजूकडून पलीकडे जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत। दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ते असले तरी अनेकदा इतर खाजगी वाहने उभे असल्याने पादचारी वर्गाला चालणे अवघड होऊन बसले आहे। महामार्ग विभागाने तात्काळ या ठिकाणी पाहणी करत पादचारी पूल उभारणे गरजेचे बनले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।